मानवी समाजामध्ये आपण एकमेव ठिकाणी मनमोकळं होतो. आपल्या मनातलं दुःख, आपल्या मनातल्या भावना, आपल्या मनातल्या संवेदना ज्या ठिकाणी आपण मनमोकळेपणे बोलतो, ते ठिकाण म्हणजे मित्राचं. अनंत काळापासून आपण मैत्री जोपासत असतो. मैत्री भावना जोपासणं हे मानवी मूल्यांचं खरं लक्षण आहे. नमस्कार, मी कुलदीप नंदुरकर, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. आज देशभरात, जगभरात मैत्री दिवस अर्थात फ्रेंडशिप डे साजरा होतो आहे. गेल्या वर्षीपासून मैत्रीच्या या क्षेत्रात, कवितेच्या क्षेत्रात, सोशल मीडियावर, फेसबुक, व्हॉट्सअपवर सगळीकडे ज्यांची कविता प्रचंड गाजली, ज्यांना प्रचंड व्ह्यूज मिळाले, असे अकोल्याहून अनंत राऊत आपल्या सोबत आहेत. अनंत राऊतजी, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. आज मैत्री दिवस आहे, प्रेक्षकांना काय धन्यवाद. खर तर आज खूप आनंदाचा दिवस आहे. मैत्रीसाठी असा काही कुठला सेपरेट विषय किंवा दिवस नसतो खर तर, पण एक ओकेजन म्हणून आपण हा साजरा करतो. तसं तर मित्रांसाठी प्रत्येक दिवस हा मैत्रीचा असतो आणि खर तर मैत्री ही प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला माणसानं जपली पाहिजे प्रत्येकानं. गतवर्षी आपली जी कविता सोशल मीडियावर, ज्या कवितेनं धुमाकूळ घातलाय, प्रत्येक व्यक्तीच्या स्टेटसवर ती कविता दिसायला लागली आणि तुमचे जे शब्द आहेत ते शब्द लोक स्वतः गाऊ लागले आणि स्वतः व्हायरल करू लागले. त्या मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा ही जी कविता आहे, ही कविता प्रत्येक घराघरात लोक गाऊ लागले. ही कविता आमच्या श्रोत्यांसाठी, प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ दे. तर सर्वप्रथम धन्यवाद आणि सगळ्या श्रोत्यांचे मनपूर्वक धन्यवाद. महाराष्ट्राने जेवढं या कवितेला प्रेम दिलं, महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिकांचे, सगळ्या रसिक मायबापांचे खरं तर मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि कविता सुरुवात करतो. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मैत्री साठते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना, जाबिलग तू तिला, जाबिलग तू तिला, वासरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, काऊगा हिंडतो देव शोधायला, कासा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, बस धडा मैत्री, बस धडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, खर तर मित्र कुणी इंजिनियर असतो, डॉक्टर असतो, सगळे मुखवटे घालून आपण समाजात वावरत असतो, पण गेट टुगेदर
एका ठिकाणी आपण एकत्र झालो की मित्र हा मित्रासाठी फक्त मित्र असतो आणि तो असावा. फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, भेट रे दोस्ता, भेट रे दोस्ता, दोस्ता सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, जाळताना मला देह ठेवासा. काही जण म्हणतात दक्षिणेला पाय करा, उत्तरेकडे पाय करा, मला शेवटी सरणावर कसं ठेवा. बरोबर आहे का? आज मैत्रीसाठी या दिवशी सगळेजण एकामेकाला शुभेच्छा देतील, परंतु या शुभेच्छा देत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा सगळ्या मित्रांनो, की तुमच्यामध्ये फक्त अहंकार नसला की आपोआप तुमचे मित्र जुळतात. आपण सगळ्यांना क्षमा करतो, परत परत आपल्या मित्रांना सुद्धा क्षमा करण्याची वृत्ती माणसामध्ये असली पाहिजे. सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात की या जगातलं सर्वश्रेष्ठ नातं हे मैत्रीच आहे. बरोबर आहे का? आणि त्या मैत्रीसाठी आपण खरं तर जगात जगलं पाहिजे. चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा, तशी क्षमा आपल्या अंगी असली पाहिजे. सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचा ही करू शृंगार मित्रा, सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचा ही करू शृंगार मित्रा, घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको पंधार मित्रा. तू दगा केलास आता चल असू दे, तू दगा केलास आता चल असू दे, मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा, मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा, आणि वेगळे सावज नको लावू गळाला, वेगळे सावज नको लावू गळाला, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा. खर तर ही वृत्ती प्रत्येकात असली पाहिजे. मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, जाळताना मला देह ठेवा असा, जाळताना मला देह ठेवा असा, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, गारव्या सारखा, गारव्या सारखा. धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर. खरं म्हणजे जुन्या काळातली मैत्री, जुन्या लोकांना सुद्धा आपली मैत्री आठवावी, इतकी सुंदर रचना आपण सादर केली. त्याच्यामध्ये सर मला सांगा राऊत सर, की जुन्या काळात सोशल मीडियाच्या अगोदरची मैत्री आणि सोशल मीडिया आल्यानंतर मैत्रीत काही बदल झाला, काही फरक पडला असं वाटतं का? खरं तर विषय असा झाला की भरपूर मित्र झाले आहे ना, आणि जवळचा मित्र असा कोणीच राहिला नाही, असा विषय झाला. म्हणजे भरपूर मित्र लोकांना झाले, पण जिवलग मित्र ज्याच्याकडे आपण खरं तर मोकळं झालो पाहिजे पूर्णतः, म्हणजे मी काय गुन्हे केलेत याची कबुली आपण आपल्या मित्राकडे देऊ शकलो पाहिजे, इतके जवळचे मित्र आपल्याकडे पाहिजेत. तसे नाहीत असं माझं मुळात म्हणणं नाही, खरं तर आहेत. परंतु या कवितेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातनं मला जर फोन आले तर त्याच्यातले जास्तीत जास्त फोन हे 50 वर्ष ओलांडून गेलेल्या लोकांचे जास्त आले. म्हणजे त्यांनी ती मैत्री खरं तर अनुभवलेली आहे, ते जगलेले आहेत. आणि आजही मला एक आशावाद आहे की खरं तर हे नवीन जे पिढी आहे यांच्यामधून सुद्धा एक उत्तम, सर्वोत्तम, निस्वार्थी, निर्मळ मैत्रीचं नातं हे लोक जोपासू शकतात. फक्त या मित्रांना मला एवढं सांगायचंय की मैत्रीचा सगळ्यात मेन ड्रॉबॅक म्हणजे अहंकार, आणि दुसरा ड्रॉबॅक म्हणजे गैरसमज. त्यामुळे कुठल्याही गोष्टीवर गैरसमज करून घेऊ नका. आपल्या मित्राची काही अडचण असेल, काही तुम्हाला खटकलं तर डायरेक्ट मित्राला बोला, त्याच्या तोंडावर बोला. मागं जे तुम्ही बोलता तेवढंच त्याच्या तोंडावर बोला. बरोबर आहे का? ही गोष्ट जपली पाहिजे. मी 4 ओळी लिहिल्या होत्या बघा मैत्रीबद्दल या 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 संदर्भानं. तो बघा ऐकून आला ती खबर वाऱ्यातली, तो बघा ऐकून आला ती खबर वाऱ्यातली, मैत्री संपेल बहुदा
एवढ्या वर्षातली मैत्री संपेल बहुधा, एवढ्या वर्षातली संपले रस्ते जगी दाटला अंधार जर, संपले रस्ते जगी दाटला अंधार जर, तू कधी विसरू नको रे वाट या हृदयातली, मैत्री संपेल नाही एवढ्या वर्षातली. अप्रतिम रचना. दोस्ता नावाची कविता तुमची अलीकडे गाजते आहे, जे मित्र म्हणण्यामध्ये गारव्यासारखा ही कविता तर धुमाकूळ घातली सोशल मीडियावर. दोस्ता नावाची तुमची एक नवीन कविता आली, जी अलीकडच्या 21शीत पोहोचलेल्या तरुणांसाठी साथ घालते. हो 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 वा वा. खरं तर त्यातल्या म्हणजे मी काही 4-5 ओळी तर घेतल्याच आहेत. तर म्हणजे विषय असाच आहे की मैत्रीसाठी, बरोबर आहे का, ते परत परत जे क्षमा करण्याचं मी म्हटलं, बरोबर आहे का, ते का मला बरेच जण विचारतात. मला एका जणाने विचारलं की सर तुम्ही ज्या कवितेत मैत्री मांडली तशी मित्र आम्हाला भेटलेच नाहीत, बरोबर आहे का. मग मी त्यांना म्हटलं की बा तुम्हाला जर मित्र भेटले नाहीत तर आता बाकी काही करू नका, तुम्ही स्वतः निस्वार्थी आणि निर्मळ व्हा. कदाचित तुम्हाला भेटल्यानंतर एखाद्या कुणाचा तरी मित्र बघायचा शोध संपुष्टात येईल आणि त्याला बरं वाटेल, बरोबर आहे का. म्हणजे खरं तर आपण दुसऱ्याकडनं अपेक्षा करतो, पण आपण स्वतः सुद्धा तसं वागलं पाहिजे, बरोबर आहे का. मैत्रीत फक्त इगो, अहंकार नसला आणि आपल्याला समजून घेण्याची वृत्ती असली आणि आपण डाऊन टू अर्थ असलो, म्हणजे मित्रासाठी आपण एकाच रेंजला असतो. आपल्यापेक्षा मित्र मोठा नसतो, आपल्यापेक्षा तो लहान नसतो, तो आपल्यापेक्षा श्रीमंत नसतो, तो आपल्यापेक्षा गरीब नसतो. यातला कुठला जरी एखादा रेफरन्स तुम्ही त्या मैत्रीला लावला तर ती मैत्री राहत नाही. मैत्री म्हणजे तुम्ही आणि मी दोघंही आपण एकाच लेवलला आहोत, आर्थिक, सामाजिक, भावनिक, मानसिक सगळ्या दृष्टीने, आणि तरच आपण एकामेकाचे मित्र होऊ शकतो असं मला वाटतं. खरं तर मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. आरशाच्या सारखा बस मित्र असला पाहिजे, जीव हा ज्याच्यामुळे दुःखात हसला पाहिजे. आरशाच्या सारखा बस मित्र असला पाहिजे, जीव हा ज्याच्यामुळे दुःखात हसला पाहिजे. अंतराळी एकटा तो राहतो ईश्वर कसा, गुप्त एखादा तयाला मित्र असला पाहिजे. म्हणजे मी एक संदर्भ मांडला फक्त की मैत्रीची किती आवश्यकता आहे. म्हणून मगाशी जे मी सांगितलं की सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचाही करू शृंगार मित्रा, घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको पण दार मित्रा. त्याला गैरसमजाचं दार नसलं पाहिजे. आणि यामध्ये एक वेगळा संदर्भ सर येतो. काय संदर्भ येतो की मित्र म्हणजे मुलं हे मित्र असू शकतात, मग मुलगा आणि मुलगी हे मित्र असू शकत नाहीत का. तर यांचं सुद्धा मैत्रीचं खूप सुंदर आणि निर्मळ नातं पुढे जाऊ शकतं. आज समाजात म्हणतात की मुलगा आणि मुलगी, लडका और लडकी कभी दोस्त हो नाही सकते. पण मला असं वाटतं की जर नैतिक जबाबदाऱ्या आणि नैतिक बंधनं तुम्ही पाळलेत, बरोबर आहे का, निसर्गतः या दोन गोष्टी भिन्न आहेत, त्यामुळे त्या जवळ येत असताना निसर्ग त्यांचा गुण सोडणार नाही, बरोबर आहे का. पण तुमच्याकडे जर नैतिकतेचे सगळे बांधारे बांधलेले असतील तर तुमच्यामधनं वासनेचं खरं तर रूपांतरण नात्याच्या विध्वंस करण्यामध्ये होणार नाही. मी मध्यंतरी लिहिलं होतं एक की मैत्रीसाठी म्हणजे तुम्हाला कल्पना आली पाहिजे की ही माझी मैत्रीण आहे का ही माझी प्रियसी आहे. तुम्ही कन्फर्म केलं पाहिजे, तरच तुम्ही छानपैकी जगू शकता, राहू शकता. प्रेम की मैत्री संभ्रमाचा झुला, प्रेम की मैत्री संभ्रमाचा झुला, याच वेळी ठरव काय देऊ तुला, याच वेळी ठरव काय देऊ तुला. या इथे ठरवूया हद्द आपापली, या इथे ठरवूया हद्द आपापली, गंध दोन्हीकडे काळजी, सगळं दोन्हीकडे सारखं आहे प्रेमातही आणि मैत्रीमध्ये. या इथे ठरवूया हद्द आपापली,
गंध दोन्हीकडे पण निराळा फुला, याच वेळी ठरव काय देऊ तुला. या प्रवाहासही एक देऊ दिशा, या प्रवाहासही एक देऊ दिशा, मग करू आतला प्रेम सागर खुला. याच वेळी ठरव काय देऊ तुला, प्रेम की मैत्री संभ्रमाचा झुला. याच वेळी ठरव काय देऊ तुला, काय देऊ तुला, काय देऊ तुला. सर ती धन्यवाद. दोस्ता नावाची, आजच्या मैत्री दिनानिमित्त ती दोस्ता नावाची हो कविता. हो हो, ती दोस्त झाली ना सर. सोबतीने संपवू अंधार मित्रा, हीच त्या कळवेतलं, हे जोडून होते 3-4 कळवे. अच्छा अच्छा अच्छा. हो. मॅक्स महाराष्ट्रामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यालाही मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला पण सर, आणि तुमच्या चॅनलला, तुमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी सुद्धा एक मित्र म्हणून माझ्या मनपूर्वक शुभेच्छा.